16 सोमवार कथा. श्री गणेशाय नमः. वैदर्भ देशी परमपवित्र अमरावती नामे एक नगर. तेथे शिवालय महाथोर जे का अपूर्व त्रिभुवनी. तेथे खून एकेकाळी शिवपार्वती एके स्थळी. अभयता येऊनी देवळी सहज स्थिती क्षण एक. स्थळ रमणीय देखोनी पार्वती म्हणे शूलपाणी. सारी पाठ मांडूनी खेळो ऐसे वाटते. मग शिव म्हणे आवश्यक डाव मांडीला सम्यक. तेथे गुरव पुजारी होता एक त्यासी गिरिजा काय बोले. हा डाव कोणी जिंकला सत्य सांगे ये वेळा. तो गुरव बोलिला शिवे जिंकिला म्हणून. मग दुसरा डाव मांडीला खेळता पार्वतीने जिंकला. अंबा म्हणे असत्य गुरव बोलिला तरी तू कोडी होशील. असत्य बोलसी पाप राशी बेगे घेई मम शापासी. तुझ कुष्ट होईल सर्वांगाशी विलंब यासी न लागे. या परी गुरव शापुनी अभयता गेली कैलास भुवनी. गर्व पाहे अवलोकोनी अंगीची कांती पालटली. गुरव मनी चिंता करी व्याधी जाईल कैशापरी. कोड अंगी दुःख करी कवन उपाय असे यासी. तव तेथे अप्सरा सुंदरी घेऊन पूजा सामग्री. पूजावया शिवगौरी देवळा भितरी पातली. तिने पाहिले गुरुवाते तुझ कोड झाले कवन्या अर्थी. गुरव बोले भय भीत चित्ते गिरिजेने मज शापिले. हे कुणी अप्सरा सुंदरी म्हणे गुरुवा तू चिंता न करी. 16 सोमवार व्रत निर्धारी करिता व्यथा जाईल. मग तो उठोनी पूजा करी जोडून विनंती करी. माते हे व्रत झड करी मज अवलोकोनी सांगिजे. अप्सरा म्हणे अवधरी तू सोमवारचे व्रत करी. दिवसा असावे निराहारी सायंकाळ पावतो. मग त्या दिवशी सायंकाळी सागर पूजावा. चंद्रमौळी धूप दीप इत्यादी सगळी षोडोपचारे पूजावा. मग अर्धशेर कणिक घेऊन त्याचे भाग अंगारे 3 कीजे. घृतगुळे सहित भक्षिजे लवणरहित जानपा. ऐसे 16 सोमवार व्रत चालिविले यथास्थित. हे जहालिया समाप्त 17वे सोमवारी करावे उद्यापन. कणिक घेऊन 5 शेर त्याचे भाग अंगारे समग्र. घृतगुळेसी परिकर चुरमा तयाचा करावा. तो चुरमा देवळी न्यावा भावे चंद्र मोवळी पूजावा. तिसरा भाग अर्पावा सदाशिवासी ते धवा. दुसरा भाग देवळी वाटीजे उरला एक घरा आणिजे. तो आपण स्वतः बक्षिजे कुटुंबा समवेत आदरे. अप्सरा म्हणे अवधरी गुरुवा हे व्रत तू भावे करी. पुष्ट जाईल निर्धारी सत्य सत्य त्रिवाचा. एकता गुरव करिता जहाला अंतःकरणापासून आचरला. पूर्वदशा अंग पावला समाप्ती होता पुष्ट जाय. या उपरी एके दिनी ईश्वर पार्वती मिळून फिरत फिरत मागू त्यांनी त्याच देवळी पातली. पूर्वी गुरुवासी शाप दिदला स्मरण झाले पार्वतीला. सापेक्षे पाहुनी गुरुवाला तव कुष्ट अंगी दिसेना. पार्वती पुसे गुरुवाप्रती तुझे कुष्ट गेले कवने रीती. एरू बोले यथार्थ निगुती श्रेष्ठ व्रतासी आचरलो. 16 सोमवार व्रत करोनी तो शविला शिव भवानी. त्याचीच कृपा अवलोकनी अंगीचे कुष्ट लोपले. उमा ऐकुनी आश्चर्य करी एवढी या व्रताची थोरी. मी हे व्रत आचरीन निर्धारी षण्मुख रसला म्हणून या. मग हिमनगजा व्रत आचरी पूर्ण व्रताचे अवसरी. स्वामी कार्तिक मनी विचारी मातेसी रुसणे अयोग्य. स्वामी उठोनी तत्काळी धावून आला माते जवळी. पाहोनी उमा संतोषली आनंदी चित्ती न समाये. स्वामी बोले जननीसी माझे मनी न राहावे तुझ पाशी. म्हणून असता अरण्यवासी दिवस काही लोटले. आता उद्भवली कल्पना जावे मातेच्या दर्शना. ऐशी भावया मनकामना कारण काय सांगिजे. मग शैलजा म्हणे पुत्रा श्रेष्ठा 16 सोमवार घरून अनिष्ठा. तेने तुझ जाहली उत्कंठा माझी भेटीची सत्यपै. ऐकुनी व्रताचे महिमान स्वामी बोले स्वये आपण. जननी व्रत हे मी करीन मनकामना चित्ताची सांगतो. माझा एक ब्राह्मण मित्र देशांतरा गेला बहुत दिन. त्याची भेट व्हावया लागून इच्छा पोटी वसत असे. या उद्देशी स्वामी कार्तिक व्रत आरंभित असे. देख संपूर्ण होता तत्कालिक फलादेश पावला. रम्यवनी सहजगती स्वामींनी देखला पंथी. मित्र ओळखुनी ब्रह्ममूर्ती अष्टंग भावे भेटला. विप्र नवल करी चित्ता स्वामी प्रती होय पुसला. तुम्ही आम्ही मार्गी चालता भेटी उभयता नवल हे. मित्रासी म्हणे शिवसूत मी व्रत आचरलो अद्भुत. तेने तुझी भेटी सत्य अकस्मात पै जाहली. द्विज म्हणे चमत्कार व्रताचा तरी मी करीत काया वाचा. मज स्वार्थ आहे लग्नाचा म्हणून मज सांगिजे. शिवसूत सांगे यथा निगुती त्याची ब्राह्मण धरी चित्ती. व्रत चालवी यथा निगुती विदेशी गमन करीत असे. व्रत होताची संपूर्ण विचित्र कर्माचे गणित गहन मार्गी. एक नगर सुशोभमायन रम्यपूर देखिले. तेथील राजा पुण्य पवित्र त्यास एक कन्या सुंदर. तिचे मांडिले स्वयंवर पण दुर्धर करोनी. मिळाले राजे अति अद्भुत 18 वर्णिले समस्त.
तया माझी द्विजनाथ ते कौतुक पाहू पातला. राय हस्तिनी शृंगारुणी तिचे सोंडी माळ देऊनी यथाविधी करुणी मंडपा माझी सोडिले. ती हस्तिनी फिरत फिरत आली जेथे द्विजनाथ गळा माळ घालूनी त्वरित निजमस्तकी बैसविला. पाहुणी राजा आनंदघन सुख सोहळा लग्ना विधान करुणी वधूवरे दोघे जण स्वगृहासी बोळवली. अभयता एकचित्ती करुणी नांदत असता आपुले सदनी प्रभुत्व पावली राजनंदिनी पूर्व वृत्तांत जाणविला. एकांत स्थळी समाधानी अभयता असता सुख सदनी निवांत समय पाहुणी राजकन्या प्रश्न करी. मार्गस्थ असता द्विजोत्तमा मी कैसी प्राप्त झाले तुम्हा. कोणत्या सकृताचा महिमा हे मज लागी सांगिजे. द्विज म्हणे एक साचार व्रत केले 16 सोमवार त्या पुण्ये मज साचार भार्या प्राप्त झालीस. राजकन्या आचरी करी व्रतही केले नवलपरी ते आचुरीने निर्भारी चमत्कार पाहू याचा. धरुणी पुत्राची कामना व्रत आरंभिले जाणार सुफल होताच पुत्ररत्ना सदाशिवे दिधले. सतायुषी आणि शुचिमंत ज्ञानी अनुभवी आणि विरक्त पुण्यशील प्रतापवंत पितृसेविसी सादर जो आज्ञा पाळक पुत्र झाला देखोनी द्विज संतोषला. म्हणे या व्रताचा प्रताप आगळा तो मज वर्णिला न जाय. पुत्र ज्ञान देशीशी जाता माते लागी होय पुसता मी सर्व गुण संपन्नता प्राप्त कैसे तुम माते. माता म्हणे पुत्र राया उत्तम शिवव्रत करोनी शूल पाणी तोषून रिया मनोकामना पुरविली. शूल पाणी तोषवनिया मनोकामना पुरवली. पुत्र म्हणे माते लागुनी हे व्रत सांगे कृपा करुणी. भक्ती भावे आचरीन कामना पूर्ण भावया. माझे मनीचा इत्थार्थ राज्यसनी वैसावे त्वरित क्लेश रहित दुःख रहित काही सायासन करिता. मातेसी पुसुनी व्रत विचार यथोक्त आचरे द्विजवर एक तवे नगरी राजा थोर वृद्ध पकाळ तयाचा. तयासी पोटी पुत्र संतान नसता एक कन्या रत्न तिज लागी वर विचारून ब्रह्मानंद नेमिला. कन्या अर्पोनी साचार विधियुक्त केले स्वयंवर राज्य देऊनी समग्र पदी आपुले नेमुला. ब्राह्मण राज्य करू लागला व्रत संकल्प पूर्ण झाला. तव 17वा सोमवाराला स्त्रियेशी सांगून पाठविले. कणिक 5 शेर घेऊनी त्याचे 3 अंगारे करुनी तूप गुळाचा चुरमा करुनी सत्वर देवळी पाठविजे. तिने एकुणी समाचार म्हणे एवढा राजा थोर देवळी चुरमा नेता विचार थोरपणा कैसी वाटे. 500 रुपये तबकी ठेवून पाठवले देवळा लागुनी. तेने व्रत भंगले तक्षणी शूलपाणी क्षोभला. शिव म्हणे राजाला तुझे स्त्रीने व्रतभंग केला. राज्या लागी क्षय आला प्रत्ययत येईल तुझ लागी. तू या स्त्रियेसी घरी ठेविता सर्व क्षय होईल तत्वता. तुझे राज्य रक्षिणी आता तरी स्त्रीस सर्वथा ठेवू नको. मग बोले प्राचीन प्रधान तिचे बापाचे राज्य असून तिसी द्यावे काढून हे तव निंद्य आम्हा ते. ईश्वर बोले प्रार्थनासी तरी तू होशील अधमराशी. राज्य बुडेल निश्चयशी स्त्रियेशी घरी ठेविता. मग अभय वर्गी विचार करुणी राजकन्या दिधली काढुनी. ती चालली दीनवदनी बहुत खेद करीतची. दुःखित मानसी चिंताक्रांत चरणी चालली दूर पंथ. नगर देखील अकस्मात माझी सुंदरा प्रवेशली. दुर्बळ म्हातारीची घरी तेथे राहिली राजकुमारी. म्हातारी म्हणे एक नारी एक कार्य तुझ प्रती सांगिते. चिवटे आणावी विकोनी तुझ मी काही देईन साजरी. अवश्य म्हणून राजनंदनी चिवटे विकू निघू लागे. शिरे चिवटे ठेवली बांधून अकस्मात अद्भुत प्रभंजन. वारून या चिवटे गेली उडून आली परतोनी घरासी. म्हातारी म्हणे लागली की चिवटे अवघी उडाली. मग म्हातारी काय बोलली तू जाय शीघ्र येथोनी. तेथून राणी चालली तेलीच्या घरी राहिली. तेथेही होणार गती झाली ते चतुरी परिसी. जे 4 घागरी भरून तेलियाने ठेवल्या होत्या तेल्याने. तिने पाहता रितेपणी तेल अवघे उडाले. मग तेली म्हणे झडकरी तू जाय तू असता घरी आम्ही भिकारी होऊ ऐसे वाटत असे. तेली मनीने आश्चर्य करी तेल उडाले कैशापरी. ही बाई येताच घरी इच्या नाहीसे दिसत असे. तेली याने बाहेर घातली ती नदी तीरी चालली. तव नदी सर्व आटोन गेली पाप योग्य जानपा. मग ती हिंडेवनात तव सरोवर देखील अकस्मात. जवळ निर्मळ उच्च बळद पाहून संधी पातली. दृष्टी पडता जळावर माझी किडे पडले समग्र. आसमंतीची गुराखी सत्वर गायी जळ प्राशनार्थ आणल्या. मुले जळ प्राशन करती तव तिकडे किडे देखती. औचिती तेही जळ त्यागुणी जाती किडे पडले म्हणून. गोसावी राहत होता वनी तो आला उदका लागुनी. एकटी पाहून राजनी घेऊन गेला आश्रमा. गोसावी बोली तिज लागुनी तू मज लागी कन्ये समान. तुझ नाही अन्न वस्त्राची वाण स्वस्त चित्ते राहावे. मग तेथे राहिली सुंदरी घर धंदा सर्व करी. व्रतभंगाची ऐसी थोरी नाना दुःखी भोगीत असे. अन्नोदकासी हात लाविता त्या माझी किडे होती तत्वता. पाहुणी गोसावी चित्ता आश्चर्य करू लागला. आता कवन उपाय करावा इचे पदरी कोण दोष जाणावा. काही एक यत्न करावा जेणे परिहार होईल. मग आरंभिले अनुष्ठान ते वे शिव जाहला प्रसन्न.
म्हणे वरदान जी का अपेक्षा तुझी म्हणे. मग गोसावी विनी ईश्वरासी इचे पदरी काय आहे दोष तो मज सांगीजे अवश्य कृपा करुणी स्वामी या. शिव म्हणे 16 सोमवार व्रत इने भंगिले माझे सत्य त्या दोषास्तव दुःख प्राप्त दशी ऐसी जानपा. गोसावी म्हणे उमापती तू कृपाळू होऊनी निश्चिती दोष परिहारुनी महासती पूर्वस्थिती करावी. शिव म्हणे 16 सोमवार केली आईचे दोष पावती विलय ही निर्दोष होऊन या आपल्या स्वामीसे भेटेल. ऐसे बोलून शूल पाणी गेला आपल्या स्वस्तानी. व्रत करीती जाहली कामिनी काही एक दिवस तव तिचे व्रतरासी स्मरण झाले बहुता दिवशी स्त्री कोठे असेल वनवासी शोध तिचा करावा. देशोदेशी हेर पाठवले हिंडत हिंडत त्या वनासी आले त्यांनी राजश्रीयेशी ओळखले मागेला उनी गोसावयास. तो काही न बोले वचन हेर गेले परतोन राजापाशी वर्तमान सांगता राजा हर्षला. आपण आणि प्रधान दोघे चालले न लागता क्षण थोर समारंभी घेऊन गोसावी निविला साष्टांगे. परस्परे क्षेमलिंगन वस्त्रभूषणे देऊन मृदू भाषणे समाधान योगेश्वर तोषविला. म्हणे राजेंद्र उधरी माझी कन्या हे निर्धारी आजोरी पाळिली माहेरी आता तुम्ही पाळीजे. ऐसे बोलून तेवसरी सती दिदली राजाचे करी राजा उठवणी नमस्कारी गोसावेसी तेधवा. आपुली श्री हाती धरुणी बैसवली सुखासनी आपण तुरुंगी ओरडुनी निज नगरा परतले. वाजत गाजत आपल्या स्थळा येऊनी महोत्सव केला दान दक्षिणा ते वेळा देऊनी ब्राह्मण तोषविले. राजराणी भेट जाहली आनंदे राज्य करू लागली सकळ प्रजा आनंद पावली महिमा अगाध ते नव्हे. ऐसे जो व्रत करील वरिष्ठ त्यासी कृपाळू होऊनी निळकंठ दोष दरिद्र क्लेश संकट निवारी लक्षणार्धे. जो कोणी मनोकामना धरून आदरे व्रत करील संपूर्ण त्याचे मनोरथ होतील पूर्ण शिवकृपेने सत्यते. म्हणे राघव व्यंकटेश साचार मजसी जाहला चमत्कार भाव धरल्या साचार सर्व कामना सिद्ध होती. आरोग्य वृद्धी आणि धन पुत्र पौत्र कन्या रत्न इच्छली इच्छा पूर्ण परिपूर्ण व्रत करिता पावेल. 16 सोमवार कथा अनेक श्रवण पठन करीत देखा त्या प्रसन्न उमानायक निश्चित निसंशय जानपा. श्री व्यास विनवी श्रोता या प्रती ही कथा पूर्वापार निश्चिती नूतन नव्हे कवन कल्पिती चतुरी सत्य पाहिजे. इति श्री 16 सोमवार व्रत कथा संपूर्ण. श्री शंकरार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो.